तर आज मला बनवायची आहे तांदळाची खीर। तर चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। इथं मी साधा तांदूळ 2 तास पाण्यामध्ये भिजवायला घातला होता। हा मिक्सर मध्ये पूर्ण बारीक करून घ्यायचा। याच्यामध्ये थोडंसं पाणी, पहिल्यांदा याच्यामध्ये मी तूप टाकून घेते, म्हणजे आपली खीर खाली चिटकणार नाही। नंतर ना याच्यामध्ये 1 ग्लास पाणी, नंतर ना 1 कप दूध, नंतर ना तुमच्या आवडीप्रमाणे साखर, नंतर अर्धा चमचा विलायची पावडर, नंतर ना बदाम। तुम्ही याच्यामध्ये मनुके पण घालू शकता, पण मला आवडत नाही यासाठी मी घातलेले नाही। आणि इथं खिसलेलं सुकं खोबरं, तुम्ही ओला नारळ पण घालू शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार। तर इथं मस्त असं दूध आपलं उकळलेलं आहे। तर या दुधामध्ये आपण बारीक केलेले तांदूळ टाकून घेणार आहे। याच्यामध्ये तूप 2 चमचे तूप, अगोदर 1 चमचा आणि नंतर ना 2 चमचे असं मी तूप घालून घेतले, कारण खिरीमध्ये मला खूप तूप आवडतं, यासाठी मी तूप घातले। तर इथं बघा मस्त अशी आपल्या खिरीला उकळी फुटलेली आहे। तांदळाची खीर जास्त वेळ लागत नाही, 1-10 मिनिटांमध्ये तयार होते। तर इथं आपली मस्त अशी खीर शिजत आहे। तर मगाशी मी बोलले की साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तर मी असं का बोलले, कारण की कोणाला खीर सपक आवडते, जास्त गोड आवडत नाही, कोणाला अति गोड आवडते, कारण प्रमाणापेक्षा जास्त गोड, आणि कोणाला अशी आवडते की प्रमाणातच, जास्तही नाही कमी नाही, यासाठी मी तुम्हाला तसं बोलले होते। तर आमच्या घरामध्ये खीर गोडही आवडत नाही, सपकही आवडत नाही, प्रमाणातच आवडते, यासाठी मी तेवढी साखर टाकली होती। ती साखर मी घेतलेली होती अर्धी वाटी। बघू शकता मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे। तर फायनली अशा प्रकारे आपली खीर बनवून झालेली आहे। फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होते आणि झटपट असा तयार होणारा हा पदार्थ आहे तांदळाची खीर। तर ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला बाय।